नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शहरातील धार्मिक स्थळांची तोडफोड करून दंगल घडवण्याचा प्रयत्न झाल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे. सय्यद घोडेपीर दर्ग्यावर पहाटे समाजकंटकांनी JCBनं पाडण्यात आलं. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मुस्लिम समाजाने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. नगरच्या पटवर्धन चौकाजवळ देशपांडे रुग्णालयासमोर शतकानुशतकांपासून अस्तित्वात असलेली सय्यद घोडेपीर दर्गा, हिंदू आणि मुस्लिम समाजाची एकत्रित श्रद्धास्थान असलेली ही दर्गा काही समाजकंटकांच्या निशाण्यावर आली. 24 ऑगस्टच्या पहाटे 2:30 ते 3च्या दरम्यान पिवळ्या रंगाच्या JCBच्या सहाय्यानं अज्ञात इसमांनी दर्ग्याला तोडण्याचा प्रयत्न केला. चेतक गाडीवरून आलेल्या काही व्यक्तीही यात सामील असल्याचं समजतं. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र लावलेली कलमे जामीनपात्र असल्यानं आरोपींना सुटका होऊ शकते अशी भीती समाजाने व्यक्त केली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन देण्यात आलं असून मुस्लिम समाजानं दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच JCBचे मालक व चालक, त्यांच्याशी संपर्कात असलेले इतर व्यक्ती आणि त्यांच्या मोबाईल लोकेशनचीही चौकशी करून कटकारस्थान उघड करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांच्या पेट्रोलिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान आरोपींवर MPDA अंतर्गत कारवाई करावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा मुस्लिम समाजानं दिला आहे. सय्यद घोडेपीर दर्ग्याच्या तोडफोडीच्या या घटनेनंतर नगर शहरात तणाव वाढला आहे. पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.